नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये नीट एक्झामचे 100 MCQ ज्याच्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे मिक्स असतील आणि पहिले जे 20 आहेत ते बेसिक आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हार्ड क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, हार्ड MCQ तुम्हाला दिलेले आहेत. हे पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला याचा खूप सारा फायदा होऊ शकेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. पहिला क्वेश्चन्स आहे, सेल वॉल इज प्रेझेंट इन. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, ॲनिमल सेल, प्लांट सेल, बोथ आणि नन. याचं उत्तर आहे ॲनिमल सेल. याचं उत्तर आहे ॲनिमल सेल. दुसरं, पॉवर हाऊस ऑफ सेल इज. याचं उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया. DNA इज प्रेझेंट इन. ऑप्शन आहे न्यूक्लियस, सायटोप्लाझम, बोथ आणि नन. याचं उत्तर आहे न्यूक्लियस. फोटोसिंथेसिस ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझ्मा, रायबोझोम, न्यूक्लियस. आन्सर बी, क्लोरोप्लास्ट. बेसिक युनिट ऑफ लाईफ, ॲटम, मॉलिक्यूल, सेल, टिश्यू. तर उत्तर आहे सी, सेल. आता केमिस्ट्री, ॲटॉमिक नंबर. पहिलं न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि मास. आन्सर नंबर बी, प्रोटॉन. pH ऑफ न्यूट्रल सोल्यूशन 0, 7, 14, 1. उत्तर आहे बी, 7. H2O इज ॲसिड, बेस, न्यूट्रल, सॉल्ट. ऑप्शन नंबर सी, न्यूट्रल. ॲव्होगॅड्रो नंबर इज. ॲव्होगॅड्रो नंबर हा कोणता आहे? 6.022 इंटू 10⁻23, 3 इंटू 10⁸, 1.6 इंटू 10⁻−19, 9.8. ऑप्शन आहे ए, 6.022 इंटू 10⁻23. SI युनिट ऑफ प्रेशर. प्रेशरचं SI युनिट जूल, पास्कल, वॅट आणि न्यूटन. उत्तर आहे बी, पास्कल. आता फिजिक्स, SI युनिट ऑफ फोर्स. फोर्सचं SI युनिट ऑप्शन जूल, न्यूटन, वॅट, पास्कल. तर याचं उत्तर आहे न्यूटन. स्पीड इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला विचारला आहे. स्पीड ऑप्शन दिलेले आहेत, डिस्टन्स इंटू टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम, टाईम अपॉन डिस्टन्स, नन. तर उत्तर आहे बी, डिस्टन्स अपॉन टाईम. ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद स्क्वेअर, मीटर स्क्वेअर पर सेकंद, सेकंद मीटर. तर याचं उत्तर आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. वर्कचा फॉर्म्युला W इज इक्वल टू F इंटू डी. याला डीच्या जागी आपण यस सुद्धा लिहू शकतो. याला आपण डिस्प्लेसमेंट असं सुद्धा म्हणतो. उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, F इंटू डी. एनर्जीचं युनिट ऑप्शन आहे जूल, वॅट, पास्कल आणि न्यूटन. तर ऑप्शन आहे ए, जूल. आता काही मिक्स MCQ तुम्हाला दिलेले आहेत. ब्लड ग्रुप O इज काय आहे? युनिव्हर्सल डोनर, युनिव्हर्सल रिसिव्हर, बोथ आणि नन. तर ऑप्शन आहे ए, युनिव्हर्सल डोनर.
ह्युमन हर्ट हॅज चेंबर. ह्युमन हर्टला किती चेंबर असतात? याच्यामध्ये ऑप्शन आहे 2, 3, 4, 5. तर उत्तर आहे सी नंबर 4. व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी कॉज. याच्यामध्ये रिकलेट्स, स्करी, नाईट ब्लाइंडनेस, बेरी. तर व्हिटॅमिन सी ऑप्शन आहे बी स्कर्वी. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 19मध्ये तुम्हाला ओहम्स लॉ दिलेला आहे. ओहम्स लॉमध्ये तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि ही व्हॅल्यू कमी जास्त झाली तर ओहम्स लॉचा जो फॉर्म्युला आहे तो आहे V=IR. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार आपण काय काढू शकतो? तर ओहम्स लॉ आपण काढू शकतो. तर ऑप्शन नंबर ए V=IR. लाईट ट्रॅव्हल फास्टर इन. लाईट ट्रॅव्हल फास्टेस्ट इन. तर ऑप्शन नंबर सी व्हॅक्यूम. आता याच्यामध्ये काही तुम्हाला हार्ड क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. हे हार्ड क्वेश्चन्स तुम्हाला 20 दिलेले आहेत. व्हिच स्ट्रक्चर इज फ्रॉम बाय मॉडिफिकेशन ऑफ SER. तर ऑप्शन नंबर सी आहे पेरॉक्झिसम. क्वेश्चन नंबर 2, इन लॅक ऑपेरॉन इंडसर ब्लाइंड्स टू. ऑप्शन नंबर सी रिप्रेसर. व्हिच हार्मोन इज नॉट सिक्रेटेड बाय एंटेरियर पिट्युटरी. ऑप्शन आहे सी ऑक्झिटोसिन. डबल फर्टिलायझेशन ऑकर इन. ऑप्शन नंबर बी एजिओस्पर्म. एंजिओस्पर्म आपण त्याला म्हणतो. मॅक्झिमम बायोडायव्हर्सिटी इज फाउंड इन. कुठे? तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. केमिस्ट्रीमधले काही न्यूमेरिकल आणि काही कन्सेप्ट याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. विच हॅज मॅक्झिमम बॉन्ड अँगल. ऑप्शन नंबर डी BF3. स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. याच्यामध्ये स्ट्रॉंगेस्ट ॲसिड कोणता आहे? तर आपण त्याला ऑप्शन नंबर याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे. स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. स्ट्रॉंगेस्ट. तर HI. त्यानंतर ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी इन SN फर्स्ट. ऑप्शन नंबर बी 3 डिग्री, ग्रेटर दॅन 2 डिग्री, ग्रेटर दॅन 1 डिग्री. रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन इन ब्रॅकेट AT = in bracket A0 minus KT. Answer above equation. फिजिक्सचे काही न्यूमरिकल आणि काही कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत. डायमेन्शनियल फॉर्म्युला ऑफ फोर्स. फोर्सचा डायमेन्शनियल फॉर्म्युला ऑप्शन नंबर ए MLT⁻². वर्क डन इन सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये काय होतं? ऑप्शन नंबर सी 0. एस्केप व्हेलॉसिटी डिपेंड अपॉन. एस्केप व्हेलॉसिटी ही डिपेंड असते कशावर? तर ऑप्शन नंबर सी बोथ मास अँड रेडियस. तर एस्केप व्हेलॉसिटी डिपेंड असते मास आणि रेडियसवर. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे. कायनेटिक एनर्जी = 1/2 mv². याच्यामध्ये तुम्ही मास M1, याच्यामध्ये मास M2 आणि त्याच्यानंतर हे जे व्ही दिले व्हेलॉसिटी, याच्यावरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ॲन्सर काढू शकता. हे झालं ॲन्सर. कॅपॅसिटर इन पॅरेलल. पॅरेलल जर कॅपॅसिटर आपण म्हणलं तर सी इक्वेशन = C1 + C2 + C3 इन सो ऑन. अशा प्रकारे हे तुम्हाला खूप सारे MCQ तुम्हाला दिलेले आहेत. खाली
व्हिच एन्झाईम इज यूज इन PCR? ऑप्शन नंबर सी TAQ पॉलिमराइज. व्हिच इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस? याच्यामध्ये कोणता गॅस ग्रीन हाऊस नाही? CO2, CH4, O2, N2O. तर ऑप्शन नंबर सी O2. युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचे जे युनिट आहे ते काय आहे? तर न्यूटन पर कुलम आपण त्याला म्हणतो. त्यानंतर मेंडेल्स लॉ ऑफ सिग्रेशन्स इज बेस्ड ऑन. ते कशाच्या बेसवर आहे? तर ॲलेल सेपरेशन. आणि 20 नंबर व्हिच व्हिटॅमिन इज फॅट सोल्युबल? याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी व्हिटॅमिन डी. अशा प्रकारे तुम्हाला हे MCQ आहेत, खूप महत्त्वाचे आहेत, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.